पितृपक्षाच्या काळात पितरांना प्रसन्न करण्यासाठी दीपांचे चमत्कारिक उपाय अत्यंत प्रभावी मानले जातात. पितरांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आणि त्यांना प्रसन्न करण्यासाठी या 4 ठिकाणी रोज दिवे लावणे खूप शुभ मानले जाते. पितृपक्ष आजपासून सुरू झाला असून आजपासून येत्या 15 तारखेपर्यंत दररोज या ठिकाणी दिवे लावल्यास त्याचे शुभ परिणाम लवकरच दिसू लागतील. तुमचे पूर्वज तुमच्यावर खुश तर राहतीलच, पण तुम्हाला माता लक्ष्मीचा आशीर्वादही मिळेल. जे लोक आपल्या वडिलांची सेवा करतात आणि त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या नावाने दानधर्म करतात, त्यांच्यावर माता लक्ष्मी खूप प्रसन्न असते. पितृपक्षात दररोज कोणत्या 4 ठिकाणी दिवे लावावेत ते जाणून घेऊया. वास्तूमध्ये दक्षिण दिशा ही पूर्वजांची दिशा मानली जाते. पितरांचा वास दक्षिण दिशेला असतो, त्यामुळे पितृपक्षाच्या 15 दिवसात या दिशेला रोज 4 बाजू असलेला दिवा लावावा. यामुळे पितर प्रसन्न होतात आणि पितृदोषापासून मुक्ती मिळते. या दिशेला मोहरीच्या तेलाचा दिवा लावणे सर्वात योग्य मानले जाते, हे लक्षात ठेवा. दक्षिण दिशा ही यमराजाची दिशा मानली जाते, त्यामुळे या दिशेला मोहरीच्या तेलाचा दिवा लावण्याचे विशेष महत्त्व मानले जाते. असे मानले जाते की या दिशेला दिवा लावल्याने पितरांचा मार्ग प्रकाशित होतो आणि त्यांच्या मार्गात कोणतेही अडथळे येत नाहीत. पितृपक्षात दररोज संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली काळे तीळ दिव्यात ठेवा आणि मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. पिंपळाच्या झाडावर देवीदेवतांसोबतच पितरांचाही वास असतो, त्यामुळे पितृपक्षात दररोज येथे दिवा लावल्याने पूर्वजांचा आशीर्वाद मिळतो. पिंपळाच्या झाडावर दिवा लावल्याने देवी लक्ष्मीही तुमच्यावर प्रसन्न होऊन तुमच्या घरात वास करते. घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर दिवा लावणे खूप शुभ मानले जाते. पितृपक्षात संध्याकाळी या ठिकाणी दिवा लावल्यास नकारात्मक ऊर्जा दूर होते, तसेच पूर्वज आनंदी होतात आणि तुम्हाला सदैव आनंदी आणि समृद्ध राहण्याचा आशीर्वाद देतात. माता लक्ष्मीही मुख्य दरवाजातून प्रवेश करते, त्यामुळे पितृपक्षाच्या काळात हे स्थान स्वच्छ आणि प्रकाशमय ठेवावे. असे केल्याने माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होते. घरातील ज्या ठिकाणी तुम्ही तुमच्या पूर्वजांची चित्रे ठेवली असतील त्या ठिकाणी दिवा लावावा. जर तुमच्या घरामध्ये चित्रांच्या खाली दिवा ठेवण्याची व्यवस्था नसेल तर तुम्ही तुमच्या पूर्वजांच्या चित्रावर दिवा लावावा आणि हा दिवा दक्षिण दिशेला ठेवावा. हा उपाय केल्याने तुमच्या पितरांचा आशीर्वाद नेहमी तुमच्यावर राहतो आणि तुमच्या घरात कधीही अन्न आणि पैशाची कमतरता भासत नाही. पितृपक्षाच्या काळात घराच्या ईशान्य कोपऱ्यात गाईच्या तुपाचा दिवा लावल्याने लक्ष्मीची कृपा प्राप्त होते. याशिवाय संध्याकाळी स्वयंपाकघरात पाण्याजवळ दिवा लावल्याने पितरांचा आशीर्वाद मिळतो आणि त्यांचा आशीर्वाद तुमच्या घरात राहतो. हा उपाय 15 दिवस सतत केल्याने तुमच्या घरातील सुखसुविधा वाढतात आणि तुमच्या जीवनात शांती प्रस्थापित होते. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.